हाऊस क्वीनचं जेव्हा ती आली होती ना आणि मी तिला भेटली होती तेव्हा तिने गळ्यात घातलं होतं ना, ते बनवायचा प्रयत्न चालू आहे. असेल तर फोटो मी मेन्शन करेल इथे. आणि तोच बनवत आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी राजश्री. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे मी माझ्या दिवसाचे सुंदर क्षण, घरातील गोष्टी आणि माझं साधं पण खास आयुष्य शेअर करते. चला तर मग आजचा ब्लॉग सुरू करूया. जावंसं वाटलं, म्हटलं खूप थंडी पडली होती अचानकमध्ये. सर्वजण म्हणत होते की यावेळेस थंडी खूप आहे, म्हणून मी म्हटलं चला गुलाबी थंडीचा आनंद घेऊया. इथे किती छान असं मस्त वातावरण झालं आहे. आणि मी म्हटलं असंच किती सुंदर सकाळ वाटते इथे. मस्त असं कोयल वगैरे दिसले म्हणून मी शूट केलं. आणि असेच व्हिडिओज वेगवेगळे मी कॅप्चर केले होते, मला आवडले म्हणून घरी गेल्यानंतर मग. आणि मी सकाळचं वातावरण दाखवायचा प्रयत्न करत आहे. खूप छान वाटत आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त अशी पक्ष्यांचे आवाज, झाडं झुडपं आणि अशी थंडगार अशी हवा मस्त वाटत होती. मी फर्स्ट टाइम फीलिंग केलं, कारण खूप वर्ष झालं अशी थंडी काय पडलीच नाही. कारण पाऊस देखील जास्त नव्हता, ऊन देखील जास्त नाही, म्हणजे काही एवढं वाटतच नव्हतं. आणि यावेळेस खरंच असं पहिल्याची फिलिंग आली आणि थंडगार वातावरण होतं. आणि मी जास्त म्हणजे ना सकाळी जरी उठली तरी मी घरातलंच आवरत बसते, म्हणून म्हणलं चल एक जाऊन यावं. आणि त्यानंतर मग मी असे शूट्स घेतले वेगवेगळे. आणि इथे चंद्र सूर्य जो काय आहे ते किती सुंदर दिसत आहे. मला एवढं छान वाटत होतं ना हे व्हिडिओ वगैरे बनवून. मी असेच नॉर्मली व्हिडिओज सुरू ठेवले होते आणि हे सगळं कॅप्चर झालं आहे त्यामध्ये. मी प्रयत्न करत असते की वेगवेगळे व्हिडिओज बनवण्यासाठी. आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला काहीतरी स्पेशल मिळणार आहे, तर तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग पाहिला तरच तुम्हाला मिळणार आहे. कारण यामध्ये काहीतरी रहस्य आहे जे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. खूप छान आहे, होप सो तुम्हाला समजेल मी काय बोलते ते. आता मी घरी जाते आणि इथे ना सुंदर अशी पहाट झाली होती, म्हणून म्हटलं रात्रीचं म्हणजे ना पहाट सगळं होत होती. त्यानंतर मी रोजची कामं केली मी आणि पटपट आवरून घेतलं होतं. म्हणजे रोज ब्लॉगमध्ये काय दाखवायचं म्हणून मी दाखवलं नाही. आणि अचानकमध्येच रोजविष्णूच्या म्हणजे व्हॅन्सवाल्याचा फोन आला की मी आज येणार नाही, तुम्हाला जावं लागेल. म्हणून मी आता रोजविष्णूला स्कूलमध्ये सोडायला आली होती. तर थोडंसं कॉन्फिडन्स वगैरे बिल्ड होण्यासाठी मी असे व्हिडिओज बनवते छोटे छोटे. आणि मी आणि रोजविष्णू आलो होतो स्कूलमध्ये, तर सर्व पाहत होते असं म्हणजे ना रँडमली. आणि ते व्हिडिओ इन्स्टावर येतात ना की पाहू द्या ज्यांना पाहायचं ते. निघाले आता घरी, ब्लॉगिंग करा. त्यानंतर मी चालतच निघाले होते. चालता चालता थोडंसं शूट केलं आणि ऊन खूप होतं. अचानकच रोजविष्णूला सोडायला जावं लागलं, कारण ते रिक्षाचं टायर पंक्चर काय झाला, म्हणून आता जाते घरी. आणि एवढं ऊन आहे ना, स्कार्फ देखील घेतला नाही बघा मी, आणि असेच निघाले आता. बघू आज काय स्पेशल मला ब्लाऊजचं डिझाईन द्यायचं आहे. बघू आता, होप सो जमेल. ट्राय करते, वरती असतात ना म्हणून जमत नाही. आता बघते, मी करते तशी ट्राय थोडं थोडं. बघू, वरती माकडासारखं चढते आणि काढून आणते. चला घरी पोचते पटकन, ऊन खूप आहे बघा. पोचल्यास तुम्हाला भेटते. चला. त्यानंतर घरी आल्यास मी जेवण वगैरे करून घेतलं आणि हे बनवलं होतं. त्यानंतर मी मंगळसूत्र बनवणार आहे, जे मी बनवलं आहे ह्याचं आहे ते हाऊस क्वीनचं. तुम्हाला मी आधी सांगितलं होतं ते. आणि हे अशा प्रकारे क्लचरला लावून बनवलं आहे. खूप छान बनलं होतं. डुगूला लावून दाखवते. डुगू जे फॉर ज्यूस पटपट पटपट काढते बघा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी आता एक गळ्यातलं बनवत आहे, सिम्पल असं. आता जमतंय की नाही. हाऊस क्वीनचं जेव्हा ती आली होती ना आणि मी तिला भेटली होती
तेव्हा तिने गळ्यात घातलं होतं ना, ते बनवायचा प्रयत्न चालू आहे. असेल तर फोटो मी मेन्शन करेन. आता पूर्ण कंप्लीट झालं ना तेव्हा मग मी दाखवेल. चला. त्यानंतर काय झालं, मी त्याला म्हटली होती की रोशनू तू ना भांडी लाव, मी पटपट घासते. तर तो म्हणतो नाही मम्मी मी भांडी घासतो. म्हटलं अरे अंगावर पाणी उडेल. तर तो म्हणतो नाही मी कपडे काढतो ना, टी शर्ट काढतो. मग टी शर्ट वगैरे काढून त्यांनी भांडी घासत बसला मस्त मजेमध्ये. आणि एवढी भांडी घासले आहेत, बाकी थोडी बाकीच आहेत. मुलगी नसले म्हणून मुलांनी माझ्या मुलांची जागा मुली भरून काढतात. आणि काही एवढं मला म्हणजे हे नाही होत की असायलाच पाहिजे. चला आता मी जाते, ते सामान घेऊन येते. बघू ना, मला ते तुम्हाला काल दाखवलंय ना गळ्यातलं वगैरे, ते मला एडिट म्हणजे बनवायचं आहे. एडिट म्हणते, बनवायचं आहे. आणि त्यानंतर मग आता ते बघू आता काय काय मिळतंय. एकदा मी मंगळसूत्र देखील बनवलं होतं, तुमच्याशी तुम्हाला नंतर दाखवेल मी. आणि त्यानंतर ना हे देखील बनवलं होतं, काहीतरी बनवलं होतं लक्षात येत नाही माझ्या आता. तर बघू तुमच्याशी मी शेअर करेन. छान बनलं होतं. पण हां, पर्स बनवली होती मी एक मॅक्रेलची. असंच ट्राय करते घरात बसून काहीतरी. तर मी असं बनवलं होतं, छान मॅक्रमचंच होतं. आणि अर्धी निम्मीच झाली आहे ती, पण ती देखील कंप्लीट करायची. आता बघू हे मंगळसूत्र बनते की नाही, कारण टाईम खूप लागतो मला. बघू, एकदा बनवलं की तुमच्याशी तुम्हाला दाखवेलच मी. चला आता आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. पण तिथे मला काहीच मिळालं नाही शॉपमध्ये, कारण दुकानच ते नव्हतं. ते म्हणतात मुलुंड स्टेशनला जा, तिकडे मिळेल. पण कल्याणला होतं तर कल्याणला लगेच इझिली मिळालं. त्यानंतर मग मी संध्याकाळी ते बघू आता जमलं तर. आणि कल्याणला कसं दुकान आहे ना तिथे जवळच, तर मग तिथून मी घ्यायचे सामान आणि तिकडे मिळायचं. पण आता इथे बघू. आणि त्यानंतर मी साडी शेअर करणार आहे. लग्न समारंभ सुरू होत आहे. थोडीशीचं लग्न झालं की आपलं लग्न सुरूच होत आहे. तर त्यासाठी इथे मी साडी मागवली आहे. आणि खूप छान असं म्हणजे वरतून खूप छान असं फील होत आहे. तर आतमधून कसं असेल, छान अशी पैठणी आली आहे. बघू, तुमच्याशी शेअर करते. आणि बघू आता छान असेल ना तर नक्की तुम्ही देखील घ्या. आणि बघू आता रिव्ह्यू मला पण माहिती नाही, आता मी तुमच्यासमोरच ओपन करणार आहे. बघा ती साडी आहे आणि कलर देखील अगदी फ्रेश आला आहे. जसा मागवलाय का तोच आलाय की नाही मला माहिती नाही अजून. मी तुमच्यासमोरच मी अनपॅक ओपन करत आहे. हे अशा प्रकारे ग्रीन कलर आला आहे. काट आहे ते डार्क ग्रीन. हे बघा व्हाईट कलरचे त्याच्यात हे दिले आहेत. अशा प्रकारे कलर आला आहे, पाहू शकता. साडी आहे पैठणी आणि याच्यामध्ये ना खूप छान फॅब्रिक आहे. हँडलूमचं काम देखील केलेलं आहे हातानेच. आणि हे अशा प्रकारे आहे, म्हणजे न चुरगळता किंवा न हेवी बिलकुल नाही, अजिबात नाही. आणि ही मला मिळाली होती 650 रुपयामध्ये काहीतरी. मी प्राईस असेल तर डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन. खूप छान आहे. आणि याच्यामध्ये ना ब्लाऊज देखील कॉन्ट्रास्ट तर नाही आला, पण याचाच सेम आला आहे रनिंग ब्लाऊज. आणि याच्यामध्ये 2 कलर मिळतात. आणि हा कलर खूप छान वाटला. मी एका फंक्शनमध्ये अगदी घालेल. त्यानंतर आम्ही संध्याकाळी निघालो मार्केटला, कारण रोशनूचे शूज घ्यायचे होते स्कूलचे. आता पाऊसच पडत होता म्हणून सँडल वेअर करत होतं. त्यानंतर मग आता शूज दोन्ही देखील व्हाईट आणि ब्लॅक शूज खूप लवकर म्हणजे लहान झाले त्याला, म्हणून मग परत आणावं लागणार आहे. तर आम्ही निघालो. त्यानंतर इथे सामान देखील मला खूप घ्यायचं आहे, म्हणजे कसं सुई आणि मणी वगैरे घ्यायचं आहे मंगळसूत्रासाठी. तिथे काय मिळालं नाही, तर म्हटलं चला आपण घेऊयात. इथे मी आले आहे, ते घेऊन आम्ही घरी जाणार आहे सॉक्स शूज वगैरे घेण्यासाठी. आणि साडीचं दुकान तिथून लागलं, तर साड्या पाहत होते मी. तर तिथून घेतल्यानंतर आम्ही लगेच निघालो आता परत. आणि त्यानंतर मग ते सामान वगैरे घेऊन निघालो घरी. तर डुगू बसलाय पुढे जाऊन. हाच होता ब्लॉग. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, थँक्यू.